ओम श्री गणेशाय नमः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, 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 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। मागील कथेमध्ये शंकरभट श्रीपादांचे नामस्मरण करीत असताना त्यांना विषबाधा झाली होती हे आपण पाहिले आणि चांभार जातीतील वैद्याने त्यांना झाडापाल्याची औषधे देऊन त्यांचे विष उतरण्याचा प्रयत्न केला होता। आता त्याच चांभाराने शंकरभटांना काय उपदेश दिला हे आपण पाहणार आहोत। त्या चांभाराने सर्व विष शंकरभटांच्या अंगाला लावलेल्या पिंपळाच्या पानात उतरविले होते। शुद्धीवर आल्यावर शंकरभट रात्रभर श्रीपादांचे भजन करीत होते। त्या चांभाराबद्दल शंकराला आत्मीयता वाटली, प्रेम वाटले, पण दुसऱ्याच क्षणी मी ब्राह्मण व हा हीन कुळी चांभार हा विचार त्यांना सतावू लागला। काही वेळाने तो चांभार शंकरभटाच्या जवळ आला। त्याच्या डोळ्यात मानुभूतीची चमक होती। शंकराला वाटले, हा कोणी योगी तर नसेल ना, आपण उगीच संशय घेत नाही ना। इतक्यात तो चांभार त्यांच्याकडे बघत म्हणाला, अहो, माझे नाव वल्लभदास, मी चांभार असलो तरी तुम्हाला काही सांगू इच्छितो। तुमचे नाव शंकरभट आहे का? तुम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी निघालात ना? तुम्हाला कावळ्यांनी टोचले व सापांनी दंश केला हे सर्व मला ठाऊक आहे। त्या चांभाराचे हे बोल ऐकून शंकरभट विस्मित झाला। इतक्यात तो वैद्य त्यांच्याकडे पाहून पुढे बोलू लागला, श्री पीठिकापूर ही पुण्यभूमी व पंडितांचे माहेरघर आहे। पंडित बापन्नाचार्य यांचे निवासस्थान परतत्वाचे वर्णन करीत असता साक्षात वेद नेती नेती म्हणत थांबले। ते परतत्व श्रीपाद श्री वल्लभ नावाने त्या पुण्यभूमीत अवतरले। तर्क वितर्क करणाऱ्यांना श्रीपाद श्री वल्लभांचा अनुग्रह मिळणे अशक्य आहे। तुला टोचणारे कावळे मागच्या जन्मात पीठिकापुरामधले विद्वान पंडित होते। आपल्या ज्ञानाचा त्यांना अहंकार होता, परंतु वेदाभ्यासामुळे ते स्वर्गात गेले। तेथे त्यांचा जीव भुकेने व्याकुळ झाला। तेव्हा इंद्र त्यांना म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर अन्नदान धर्म केला असतात, एक अन्नदानाच्या बदल्यात 1000 दाणे आमच्याकडून तुम्हाला मिळाले असते, परंतु तुम्ही अहंकारामुळे अन्नदान केले नाही। आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही। तुम्हाला इच्छेनुसार येथे फक्त राहता येईल। इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसम पवित्र स्थानी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती माता पितरांचे पिंडदान केले नाही। तेव्हा आता श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती मिळेल। हे सर्व त्या वल्लभदास चांभाराचे बोल ऐकून शंकर भटाने विचार केला की हेच ते पंडित जे कावळ्याच्या व सर्पाच्या रूपात येऊन मला टोचत होते। पुढे वल्लभदास म्हणाला, विद्वान ब्राह्मण हा सत्यनिष्ठ धर्मबद्ध व अहंकार नसलेला असावा। भगवंत भक्तीसाठी स्त्री पुरुष वर्णभेद जातकुळ कधी आड येत नाही। भगवंत भक्तीसाठी स्त्री पुरुष वर्णभेद जातकुळ कधी आड येत नाही। तुमच्या शरीरातून निघणाऱ्या दुर्गंधाने आकर्षित झालेल्या सर्पांनी तुम्हाला डंक मारताच तेही सद्गतीला पोहोचले। वल्लभदासांचे हे बोल ऐकून भट म्हणाले, अशा प्रकारे माझे शरीर कावळे सर्प इत्यादी जीवांना उपयोगी ठरणार असेल तर हे मोठे संकटच आहे। आता कुठला प्राणी मला डंक करेल याची मला भीतीच वाटते। शंकराचे हे बोल ऐकून वल्लभदास पुढे म्हणाले, अहो, ही तर श्रीपादांचीच लीला आहे। तुम्ही कसलीही भीती बाळगू नका। आता असा उपद्रव तुम्हाला होणार नाही। प्राण देणाऱ्यालाच प्राण घेण्याचे अधिकार असतात। तुमच्या पितरांनी स्मशानकालिका साधना केली होती आणि अनेक लोकांना मंत्रांनी ठार मारले, त्यामुळे त्यांना हे घोर पाप लागून ते सर्प योनीत जन्मले। तू त्यांच्या वंशातला आहेस, त्यामुळे श्रीपादांच्या कृपेमुळे त्या सर्पांना सद्गती मिळाली। त्यानंतर वल्लभदासाने चारही वर्णाच्या लोकांनी आपापल्या धर्माचे पालन करून कसे जगावे हे शंकर भटांना सांगितले। भगवंताच्या प्राप्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ स्त्री पुरुष इत्यादी भेदभाव नसतो। भगवंत फक्त श्रद्धा प्रेमभाव दृढ विश्वास पाहतो। भगवंतांच्या प्राप्तीसाठी वर्ण जात कुळ स्त्री पुरुष इत्यादी भेदभाव नसतो। भगवंत फक्त श्रद्धा प्रेमभाव दृढ विश्वास पाहतो। वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णूचे श्लोक पठण करताना विनोदाने तू त्याचा चुकीचा अर्थ तुझ्या मित्रांना सांगत होतास। तो अर्थ दत्तप्रभूंना आवडला नाही। त्याची शिक्षा म्हणून त्या धोब्याने तुला गाढवावर बसवले व चर्मकाराच्या गावात सोडले। तुझी अशी दुर्गती करण्यामागे तुझा अहंकार दूर करणे हा प्रभूंचा हेतू होता। श्री वल्लभदासांच्या या हितोपदेशाने शंकरभट कृतकृत्य झाले। त्यांच्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला। म्हणून
ते नंतर 2-3 दिवस त्या चांभाराकडे राहिले. पुढील प्रवासात ते चिदंबरला जाण्यास निघाले. जाताना वाटेत घडलेल्या सर्व घटनांवर ते विचार करीत होते. त्यांच्या मनात आले, प्रभू आपल्या सानिध्यातील निस्सीम भक्तांच्या दोष चुका अशा तऱ्हेने नाश करून त्यांना सन्मार्गावर आणतात. या चांभाराकडून मला हा उपदेश देण्यातही श्रीपादांची हीच इच्छा असेल की चांभार म्हणून तू त्याला शूद्र वर्णाचा मानू नयेस. पुढील प्रवास करीत असताना शंकर भटास विचित्रपूर नावाचे गाव लागले. वाटेत 2 राजसेवक त्याच्याजवळ आले व त्यांनी शंकरास विचारले, अहो तुम्ही वैष्णव की शैव आहात? तेव्हा शंकर भट त्यांना म्हणाले, आम्ही शिव केशव भेद न मानणारे स्मार्त आहोत, पण थोडा शैवाकडे कल जास्त आहे. शृंगेरीच्या शंकराचार्यांना आम्ही गुरु मानतो. त्या सेवकाने शंकरास राजाकडे नेले. राजाच्या बऱ्याच विचित्र गोष्टी त्या सेवकाने शंकराला वाटेत सांगितल्या. रोज जो ब्राह्मण दिसेल त्याला राजाकडे नेण्याची आज्ञा त्यांना होती. त्या राजाला एक पुत्र होता, पण तो दुर्दैवाने मुका होता. राजाने केलेल्या यज्ञात ब्राह्मणाने चुका केल्या व म्हणून असा पुत्र झाला असा राजाचा समज झाला होता. म्हणून राजा प्रत्येक ब्राह्मणाचा अपमान करून त्याची गाढवावरून धिंड काढायचा. तो ब्राह्मणांना बोलावून त्यांना माठाची भाजी खाण्यास देत असे. शेतात फक्त माठाचीच भाजी लावण्यास शेतकऱ्यांना सांगे. त्यामुळे त्यांच्या राज्यात ब्राह्मणांची दयनीय अवस्था झाली. शंकर भटांना जेव्हा महाराजांसमोर उभे केले तेव्हा त्यांना घाम फुटला होता. त्यांच्या मनात आले, मी श्रीपादांच्या भेटीस जाण्यास निघालो तर मला त्यांनी किती परीक्षांच्या संकटात टाकले. राजा सगळ्या ब्राह्मणांना प्रथम जो प्रश्न विचारित असे तोच प्रश्न शंकर भटास विचारला. इतक्याचे इतके तर तितक्याचे किती असे विचारताच शंकराने तितक्याचे तितके असे उत्तर दिले. तेव्हा राजा खुश झाला, कारण आतापर्यंतच्या ब्राह्मणांनी असे उत्तर दिलेच नव्हते. राजा म्हणाला, महात्मा तुम्ही फार थोर आहात. तुमच्या दर्शनाने मी खुश झालो. आता इतक्यातच मला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले आहे. मी मागच्या जन्मी एक गरीब ब्राह्मण होतो. मी माठ भाजी लावली होती. कुणी मागितली तर दान म्हणून मी त्यांना ती देत असे, पण मला कोणी कसली मदत करीत नसत. गावापासून दूर असलेल्या कार्यासाठी मला पाठवीत व मिळालेली दक्षिणा स्वतः घेत. मला फक्त 1% द्यायचे. अशा गरिबीतही मी माठभाजी दान करीत होतो. त्याचमुळे मी या जन्मी राजा झालो. म्हणूनच जास्तीत जास्त भाजी मी या जन्मी दान केली. आता कुठली उत्तम स्थिती मला प्राप्त होईल या माझ्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हीच दिले पाहिजे. हे सर्व राजाचे बोल ऐकून शंकर भट म्हणाले, राजा या जन्मी तुझी आर्थिक परिस्थिती जास्त चांगली आहे. आज तुला सोने हिरे मोती देण्याची ऐपत असताना नगण्य किमतीची माठभाजी दान करण्यात काय अर्थ आहे? हे ऐकून राजा संतुष्ट झाला आणि श्रीपादांच्या कृपेने त्यांची गाढवावरची धिंड चुकली. त्यानंतर राजगुरूंनी शंकरांची परीक्षा घेण्यासाठी आपली 2 बोटे त्यांना दाखवली व 1 का 2 असे विचारले. शंकराने एकटाच आलास का, आणखी सोबत कोण आहे असे समजून त्यांना 1 बोट दाखवली. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 संख्या पाहताच त्यांना दत्तगुरूंची आठवण झाली. तेव्हा शंकराला तुम्ही दत्तभक्त का असा तो प्रश्न वाटला. म्हणून शंकराने आपली मुठ बंद दाखवली. याचे कारण भक्ती हा गोपनीय आणि रहस्यमय विषय म्हणून तो बंद मुठीमध्येच असावा. त्यानंतर त्या गुरूंनी खुनीनी मिठाईच्या ताटाकडे बोट दाखवले. ती मिठाई नाकारून शंकराने स्वतः जवळचे पोहे खाल्ले व त्यांच्याही पुढे केले. मिठाईपेक्षा त्यांना पोहे जास्त आवडतात, तुम्हीही खावे असा याचा अर्थ होता. तेव्हा राजगुरू उच्च स्वरात म्हणाले, हे राजा, वेदांत पठन केलेले हे महापंडित तर आहेतच, पण मूक भाषेचेही पंडित दिसतात. या सर्वच घटना शंकर भटांना विचित्र वाटत होत्या. त्यानंतर राजगुरू राजाला म्हणाले, राजा त्यांनी शिव केशव एकच म्हणून 1 बोट दाखवली, तर ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे आहेत ना असे विचारताच त्यांनी मूठ दाखवली, म्हणजे ते तिघे एकाच रूपात समाविष्ट नाही का असा उलट प्रश्न मलाच केला. मी त्यांना शिष्य रूपात म्हणून मिठाई देऊ केली, तर त्यांनी शिष्य परंपरेचे झंगट नको, मी सुदामासारखा एकटाच बरा असे सांगत मुख भाषेने मलाच गप्प केले. आता शेवटची 3री परीक्षा सुरू झाली. राजगुरूंनी रुद्राध्यायातील नमक चमक म्हणत याचा अर्थ विवरण करण्यास शंकरांना सांगितले. मनातून शंकर भटांनी श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करून येईल तसा अर्थ सांगण्यास सुरुवात केली. त्यांचे भाष्य दरबारातील सर्व सभासदांना खूपच आवडले. शंकरांना त्यांनी स्वतःचे केलेले ते विवरण आश्चर्यकारक वाटले. शंकर भट जे बोलले ते सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. दरबारातील सर्व लोकांना त्यांच्या भाष्याचे नवल वाटले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्याने शंकर भटांना विचित्रपूर नगरातून सुरक्षित बाहेर पडता आले, जे आतापर्यंत कोणत्याच ब्राह्मणाला जाता आले नव्हते. ही सर्व श्रीपाद श्री वल्लभांची कृपा समजून त्यांच्या नामस्मरणाने शंकरांनी पुढील प्रवास सुरू केला.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 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 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.